नमस्कार, मी प्रवीण पाटील. मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत. अकोला शहरात आर्टिफिशियल लसूण दाखल, महिलांची होते फसवणूक. स्वयंपाकघरात अत्यंत गरजेच्या असलेल्या लसणाचे भाव गगनाला भिडले असून लसूण विकत घेणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. यातच काही लसणांचा काळाबाजार करणाऱ्यांनी अजब शक्कल लढवीत नागरिकांची व महिलांची फसवणूक करण्याचे काम सुरू केले आहे. अकोला शहरातील बहुतांश भागात फेरीवाले रोज भाजीपाला विक्रीसाठी येत असतात. यातीलच काही फेरीवाल्याकडे डुप्लिकेट लसूण विक्री करीत असल्याचे दिसून आले आहे. अकोला शहरातील बाजोरिया नगर परिसरात राहणाऱ्या पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सुधाकर पाटील यांच्या पत्नी यांनी त्यांच्या घरासमोर आलेल्या फेरीवाल्याकडून 1 पाव लसूण विकत घेतले होते. भाजी करताना लसूण वापरण्यासाठी घेतले असता त्यामधील एका लसणाची गाठ ही हुबेहूब ओरिजिनल लसणासारखी आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करून बनवली असल्याचे दिसून आले. लसण सोलताना त्यांच्या पाकळ्या होत नसत्या, त्यामुळे त्यांनी सदर लसणाच्या गाठीला चाकूच्या सहाय्याने कापले असता ही गाठ सिमेंटपासून उभे लसणासारखी बनवलेली असल्याचा त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सांगितले. यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबद्दल सुधाकर पाटील यांनी काय म्हटले आहे ते आपण पाहूया. माझं नाव सुधाकर पाटील, राहणार बाजोरिया नगर, हिंगणा रोड, अकोला. माझ्या हाती हे 2 लसणाचे गाठे दिसत आहे. त्यापैकी हा लसण ओरिजिनल आहे आणि हा लसण आर्टिफिशियल म्हणजे नकली आहे. काल फेरीवाले जे येतात भाजीपाला विकणारे, त्याच्याकडून माझ्या मिसेसनी लसण घेतला. त्या लसणाच्या गाठ्यामध्ये एक गाठा असा निघाला की तो हुबेहूब दिसायला लसणाच्या गाठ्यासारखाच होता आणि त्याचे वजन जवळपास 100 ग्रॅमच्याही वर आहे. तो लसण सोलायला घेतला असता तो निघत नव्हता, म्हणून चाकूने कापला तर आतमध्ये पूर्ण सिमेंटचा गोळा निघत आहे. आणि लसणाचे भाव सध्या गगनाला भिडलेले असल्यामुळे काही फेरीवाले, काही किरकोळ विक्रेते त्यांच्या थोड्याफार फायद्यासाठी ग्राहकांची अशी घोर फसवणूक करत आहेत. तरी लसण घेताना किंवा इतर कुठलंही सामान घेताना काळजीपूर्वक नीट पारखूनच घ्यावे, असे मी जनतेला आवाहन करतो.